धर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। नमस्कार, मी सुशील कुलकर्णी, आपण पाहता एनालायझर न्यूज। मला एक ओळ उगाचच मनामध्ये घोळतीये आणि ती ओळ म्हणजे आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू। म्हणजे स्वरूप पहा हा आचार्य विनोबा भावेंचा निबंध देखील माझ्या मनामध्ये उगाच येऊ लागलाय। अर्थात त्याचा आणि याचा तसा सरळ संबंध नाही, पण जेव्हा आपल्या भवसिंधूतून पार पडायचं असतं, आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचं असतं, तेव्हा ती आपणच प्रयत्न करायची असतात, तेवढं नक्की असतं। हा विषय आठवला यासाठी की परवा शरद पवार म्हणे पावसात भिजले आणि पावसात भिजून त्यांनी स्वतःही शपथ घेतली आणि इतरांनाही शपथ दिली। शपथविधीची एवढी हौस आहे, एवढी हौस आहे, म्हणजे त्यांना वाटलं असेल की मी शरदचंद्र गोविंदराव पवार भारताचा प्रधानमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेतो की असा पहिला मराठी माणूस शपथ घेईल तेव्हा खूप बरं वाटेल। नाही जमलं, जमायची शक्यताही दिसत नाही। जाऊ दे, ते सोडून दिलं, पण किमान त्यांना असं वाटलं असेल की मी सुप्रिया सुळे पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेते की तेही नाही जमलं। बरं, एवढं सगळं नाही जमल्यावर शरद पवारांना वाटलं असेल की किमान त्यांनी आय असं म्हणावं आणि मग त्यानंतर पुढे पंतप्रधानांनी आय असं म्हणून शपथ घ्यावी, राष्ट्रपती म्हणून शपथ देण्याचं तरी काम करता येऊ शकेल अशी स्थिती त्यांना वाटली असावी, पण तेही जमलं नाही। आता राष्ट्रपती व्हायची शक्यता नाही आणि राज्यपाल कोणी करणार नाही, त्यामुळं तीही शपथ देण्याची शक्यता ही संपून गेली। आता शपथ घेण्याची आणि शपथ देण्याची दोन्ही शक्यता संपल्यावर पुण्यामध्ये आपापल्या घरी शपथविधी करून घेऊन आपल्याच बहिणीचं रक्षण करण्याची शपथ शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली। असो, छान केलं। शरद पवारांच्या या भूमिकेचं मी कौतुकच करतो, कारण आपल्या बहिणीचं रक्षण करण्याची शपथ कोणीतरी देणं आणि ती घेणं खूप चांगली गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे त्याचं कौतुकच करायला पाहिजे। मला प्रश्न हा पडला की शरद पवार अचानक पावसात भिजत बदलापूरच्या अत्याचाराचा संदर्भ देत थेट शपथ देण्यावर जमिनीवर उतरू लागतात, रस्त्यावर उतरू लागतात, आंदोलन करू लागतात। पवारांनी एवढी अचानक बाजू बदलण्याचं काय कारण? काय कारण असावं बरं? कसं काय घडलं असावं? म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय सोडून देऊन, म्हणजे आरक्षण सोडून देऊन पवार संरक्षणाच्या मुद्द्यावर कसे काय उतरले असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो। म्हणजे पवारांनी तो काय किसान आंदोलन नावाचा विषय सोडून दिला, आरक्षण नावाचा विषय सोडून दिला आणि आता बहिणीचं संरक्षण नावाचा विषय हाती घेतलाय। असो, तेही चांगलं आहे, काहीतरी विषय पवारांनी हाती घेतलाय, याबाबत पवारांचं कौतुकच करायला हवं। मी कौतुक करतोय, कोणी मला उगाच शिव्या द्यायच्या नाहीत, मी कौतुकच करतोय पवारांचं। मला फक्त प्रश्न एवढा पडला होता की पवारांनी अशाच स्वरूपाची शपथ आणखी काही वेळा द्यायला लावली होती तर बरं झालं असतं, जेव्हा खास करून तेव्हा पवारांचं सरकार होतं। पवारसाहेब 22 ऑगस्ट 2013 मुंबईतल्या शक्तिमिल परिसरामध्ये एक महिला फोटोग्राफरवर असाच अनावस्था प्रसंग उद्भवला होता। मला वाटतं 2013ला शरद पवारांच्या पक्षाचं सरकार असावं आणि शरद पवारांच्याच पक्षाचे गृहमंत्री असावेत। त्यावेळीही पवारांनी 2013 साली अशीच रस्त्यावर उतरून शपथ दिली होती का, आणि दिली असेल तर आठवण म्हणून मला कोणीतरी पाठवावं, मी त्या शपथेला दाखवून पवारांना वंदन करायला तयार आहे। जानेवारी 2001 मध्ये पवारसाहेब, मला वाटतं त्यावेळीही तुमच्याच पक्षाची सत्ता असेल आणि तुमचाच कोणीतरी गृहमंत्री असेल, त्यावेळी आष्टी आणि नगर या 2 तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या बीड जिल्ह्यातील कोठेवाडी या गावामध्ये 4 महिलांच्या वरती सामूहिक अत्याचार झाले होते आणि गाव लुटलं होतं। त्यावेळी ही 2001 साली जानेवारी
त्या घटना घडली म्हणल्यावर डिसेंबर पर्यंत तरी पवार साहेबांनी अशा स्वरूपाची शपथ दिली असेल असं मला तरी आठवत नाहीये. असेल तर कृपया सांगा. त्यांनाही ती शपथ द्यायला हवी होती, म्हणजे पुढे काही घडलं नसतं. मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये जो अनावस्था प्रसंग उतरला होता त्यावेळीही पवार साहेबांनी अशीच शपथ द्यायला लावली असती तर बरं झालं असतं. परभणी आणि बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या परळी तालुक्यातल्या ब्रह्मवाडी नावाच्या छोट्याशा गावामध्ये जेव्हा असाच शेतवस्तीवर अनावस्था प्रसंग गुजरला होता तेव्हाही पवारांनी असाच शपथविधी घडवून आणला असता तर बरं झालं असतं. लष्करामध्ये का कुठेतरी फार्मासिस्ट म्हणून काम करणारी एक महिला 2008-9 साली आपल्या कुटुंबासमवेत जामखेड मार्गे बीड, पाटोदा, जामखेड असा प्रवास करत पुढे चिचोंडी पाटीलच्या दिशेनं नगर आणि पुढे असा प्रवास करायचा होता. जामखेडच्या पुढे गाडी गेल्यावर रस्त्यात गाडी अडवली जाते. त्या महिलेला गाडीतून खाली उतरवलं जातं आणि तिच्यावर अत्यंत अमानवीय पद्धतीनं अत्याचार केले जातात. तेव्हाही पवार साहेबांनी अशी शपथ दिली असती तर अधिक बरं झालं असतं असं मलाही वाटतंय. 26 जुलै 2020 त्यावेळी पवार साहेबांच्याच अनिल देशमुखांचं गृह मंत्रालय होतं आणि त्याच वेळेला एका रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या प्रीती नावाच्या मुलीची अशीच नृशंस पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या वेळीही पवार साहेबांनी अशीच शपथ दिली असती तर बरं झालं असतं. त्यावेळी तर प्रीती राष्ट्रवादीच्या सरपंचाची मुलगी होती. न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत प्रीतीची आई, प्रीतीचे बाबा सगळेच गमावले. त्या कुटुंबानं 3 माणसं गमावली. राष्ट्रवादीचा सरपंच असूनही बाप आपल्या पोरीला न्याय देऊ शकला नाही. मराठा समाजाची असूनही कोपर्डीच्या ताईप्रमाणे तिच्यावरच्या अन्यायासाठी कोकणातील 1-2 वगळता अन्य कोणी पेटून उठलं नाही. पवार साहेब त्यावेळेला ही अशीच शपथ दिली असती तर फार बरं झालं असतं. पवार साहेबांनी त्यावेळेला तशी शपथ दिली नाही हे येथे विशेष उल्लेखनीय. का द्यायला लावतात पवार साहेब शपथ आता? कारण मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे जे पवारांना मान्य नाहीत आणि गृहमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस जे पवारांना मान्य नाहीत. पंतांच्या हाती राज्याची सत्ता हे पवारांच्या डोक्यात न बसणारं गणित आणि म्हणूनच पवार अशा वेळी शपथ द्यायला लावतात. पवार साहेब शपथ द्यायला लावत होते आणि शपथ घ्यायला तिथे जितेंद्र आव्हाड होते आणि जितेंद्र आव्हाडांचं स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयीचं मत काय आहे तुम्हाला ऐकायचं आहे. पवार साहेब जरा ऐकून घ्या. हॅलो, हा सर बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आलं का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेलंय. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली ती. काहीतरी करतो, नको ते उद्योग बेंच. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं. मालक बिल टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ. ऐकलत? या ऑडिओ क्लिप मध्ये आव्हाड आपल्या कार्यकर्त्याला सांगतायत, अरे होऊ दे बलात्कार, ते साहेबांच्या जवळचं आहे, तुला काय करायचं आहे? एखाद्या महिलेवरती अन्याय होत असेल आणि तो करणारा साहेबाच्या जवळचा असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी धडपडणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना त्या फोन कॉलच्या आधी शपथ दिली असती पवार साहेब तर बरं झालं असतं. एखाद्या महिलेचा अनादर कसा करावा हे शिकवणाऱ्या महबूबला देखील आपण शपथ दिली. ती शपथ त्यावेळीही महबूबला दिली असती तर बरं झालं असतं पवार साहेब. कारण त्या महबूबने चित्रा वाघ नावाच्या एका मराठी महिलेचा ज्या स्वरूपात अपमान केलाय ना तो ऐकण्यासारखा नाहीये. पवार साहेब आपण आपल्या माणसाला संजय राऊतांना, स्वप्ना पाटकरांना शिव्या घालताना शपथ द्यायला हवी होती, ती तेव्हा नव्हती दिली. आता का द्यायला लावताय? एवढाच आमचा साधा सरळ प्रश्न आहे. पवार साहेबांचा हा स्वतःच केलेला शपथविधी स्वतःशीच केलेली फसगत आहे की महाराष्ट्राला अजून कुठल्या तरी दुसऱ्या वळणावर नेण्यासाठीची तयारी आहे हे महाराष्ट्रानेच ओळखणं आवश्यक आहे. नमस्कार.